संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 1800 पानांचं आरोपपत्र दाखल। आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींबाबत सबळ पुरावे, हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणांमध्ये एकत्र आरोपपत्र। 90 दिवसाच्या आधीच आरोपपत्र दाखल। आरोपपत्रामधील मुद्दे बघून पुढील भूमिका ठरवणार। न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही। सीआयडीकडून कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतर धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। चार्जशीट दाखल करण्यात एवढी घाई का? खासदार बजरंग सोनवणेंचा सवाल। आरोपीला सोडण्यासाठी चार्जशीट दाखल केलं की फाशी देण्यासाठी हे लवकरच कळेल, बजरंग सोनवणेंचं वक्तव्य। कुंभमेळ्याला का गेले नाही ते विचारा। उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरेंना अप्रत्यक्षपणे सवाल। काही लोक आता स्वतःला हिंदू म्हणायला घाबरतात, शिंदेंचा टोला। कितीही डुबक्या मारल्या तरी गद्दारीचा शिक्का पुसला जाणार नाही। एकनाथ शिंदेंच्या प्रयागराज दौऱ्यावर उद्धव ठाकरेंची टीका। मराठी माणसासाठी केलेली 4 कामं मनसेनं दाखवावी। मनसे म्हणजे बोलाचीच कडी आणि बोलाचा भात। आशिष शेलारांची मनसेवर टीका। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची आज मातोश्रीवर बैठक। बैठकीमध्ये उद्धव ठाकरे आमदारांना मार्गदर्शन करणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेत्याच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक। वाय बी चव्हाण सेंटरमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक। पक्षातील आमदार आणि खासदार बैठकीला राहणार उपस्थित। पक्ष संघटनेच्या संदर्भात बैठकीमध्ये चर्चा होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना पत्र। मराठी साहित्य संमेलन झालेल्या तालकटोरा स्टेडियम ठिकाणी थोरले बाजीराव पेशवे, सुभेदार मल्हारराव होळकर आणि महादजी शिंदे यांचे अर्धाकृती पुतळे उभारण्यासाठी परवानगी देण्याची विनंती।